आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। गेले काही दिवस त्या पोरीच्या मागे काय लागले, किती त्रास होतोय तिला। अगं आम्ही सगळे तिला वेडी समजायला लागलो होतो। ती पूर्ण वेडी नसली ना तरी थोडीफार वेडी आहेच आहे। आणि हो, मगाशी जे काही डॉक्टरने सांगितलं ना ते सगळं खरं आहे। माझ्याकडे जी काही इन्फॉर्मेशन होती त्याचा वापर करून मी डॉक्टरांना इथे पाठवलं आणि त्यापुढचं सगळं नाटक त्यांनी केलंय। पण जे काही घडलंय ते सगळंच्या सगळं मी केलंय असं नाहीये। म्हणजे काय म्हणायचंय तुला? आमच्या सुनेला खरंच भास होत आहेत, आमच्या सुनेला वेळ लागलाय। मनीषा आंटी, का वागताय तुम्ही असं? का करताय असं? मी तुमचं काय वाईट केलंय सांगा ना। मी काय नाही केलेलं। तुम्हीच केलंय ना, मग कोणी केलंय? कुणाच्या सांगण्यावरून करताय आणि कुणाच्या मदतीने करताय? मनीषा आंटी, मी तुम्हाला विचारते, सांगा प्लीज। सांगा का करताय तुम्ही, कोणाच्या मदतीने करताय? श्रेयस, मी तुला समजावून सांगते, हे सगळं काही समजावण्याची गरज नाही बेटा। आम्हाला माहितीये तू वेडी नाहीयेस बेटा। कम ऑन, कम विथ मी। तू इथे ये म्हटलं ना, चल वरती चल। तुम्ही यशोधरेचा राग करता हे मी समजू शकतो, पण त्यासाठी इतक्या खालच्या थराला येऊन तुम्ही असं काही कराल असं वाटलं नव्हतं मला। वाह, एकतर माझ्या मुलीच्या बाबतीत तुम्ही जे करायचं ते केलं आणि वरती मी काय करायचं हे पण तुम्हीच सांगणार। आता मी काय करायचं ते मला ठरवू द्या। अरे वा रे वा, तू काय ठरवणार आहेस ग? यापुढे माझ्या मुलांना त्रास देशील तर गाठ माझ्याची आहे, लक्षात ठेव। आणि तुम्ही लक्षात ठेवा, जर माझ्या विरोधात पोलीस कंप्लेंट केली तर यशोधराच काय अख्ख्या खानदानाला उद्ध्वस्त करीन। मला माफ करा, या बाईने माझ्या बायको आणि मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली होती, त्यामुळे नाईलाजाने मला हे सगळं करावं लागले। प्लीज मला माफ करा। सासूबाई, मी येस आय नो, तुला वेड करायचा आम्ही प्रयत्न करतोय हे तुझ्या लक्षात आलंय, आम्हाला माहिती आहे। यु नो व्हॉट, जास्त आगाऊपणा करतेस तू। आम्ही जे करतोय ते जर आमच्या मुलांसमोर, आमच्या कुटुंबासमोर बोललीस तर तुझ्या कुटुंबाचं आम्ही काय करू नये याची तू कल्पनाही करू शकत नाहीस। यशोधरा सरनाईकचं घर आहे, आजपर्यंत या घरात तेच झालं जे आम्ही म्हटलं। आमचं घर, आमचे कायदे, आमचे नियम। तू आलीस आणि आमच्या घरात छोटे छोटे बदल घडायला लागले, which I do not like, आराध्या देसाई। तू आलीस आणि आम्हाला चांगुलपणाचा बुरखा ओढावा लागला। नो, आता नाही। आता तुला या घराच्या बाहेर काढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। हो, तुमचेच कायदे आणि तुमचेच नियम होते सासूबाई, ते होते।